साल वर्ल्ड रेसलिंग चैंपियनशिप का आयोजन करने का सौभाग्य हमें मिला। आप सब ने इस लीग को जो रिस्पांस दिया है उसके लिए मैं तहे दिल से शुक्रगुजार हूं आपका। अब मैं स्टेज पर आमंत्रित करना चाहूंगा इस साल के विनर वाइल्ड किंग्स के चैंपियन रणविजय गायकवाड़ को। राणा, सेलिब्रेट योर सक्सेस। जा। अब मैं हमारे चीफ गेस्ट को रिक्वेस्ट करता हूं कि वो स्टेज पर आएं और रणविजय गायकवाड़ को चैंपियन ऑफ द ईयर 2018 के खिताब से सम्मानित करें। वारं माझ्या पट्ट्या। और 25 लाख का चेक भी प्रदान करें। अरे राणा कैसे जीत गया है? कैसे जीत गया? सर वो मोबाइल बज रहा है आपका, देखिए कोई इंपॉर्टेंट कॉल होगा। अरे ये क्या इंपॉर्टेंट कॉल? अब क्या जवाब दूं मैं? है मेरे लिए इंपॉर्टेंट था राणा का हारना। राणा जीत कैसे गया? अब मैं उन्हें क्या जवाब दूं? अरे बुकी जान नहीं लेगा मेरी। हेलो बलसारा, ये क्या हो गया? बहुत गलत किया है तुमने। कितनी ऑफर मिली थी सामने से, और होती तो पहले ही बताना था ना। हमारे धंधे में गद्दारी की बहुत बड़ी सजा होती है, समझे? अरे नहीं नहीं, सामने से कोई ऑफर नहीं थी मुझे। फिर कैसे जीत गया राणा? तुम्हारे कहने पर हमने कितना पैसा लगाया था, कुछ अंदाजा है तुम्हें? मैंने सब कुछ प्लान किया था, मगर मेरे हाथ में कुछ रहा ही नहीं। तुम्हारा फाइटर तुम्हारी बात नहीं मानता? ये झूठ और किसी को बताओ। नहीं नहीं नहीं, झूठ नहीं, मैं सच बता रहा हूँ। राणा अलग ही है, दूसरे फाइटर जैसा नहीं है वो। देखो, ये डबल गेम और कहीं खेलना। मेरा जो नुकसान हुआ है वो मुझे वापस चाहिए। अरे मैं खुद यहाँ कंगाल हो चुका हूँ, कहाँ से दूं पैसा? वो मुझे कुछ नहीं पता, मुझे मेरा पैसा चाहिए, वरना बहुत बुरा अंजाम होगा। अरे मेरी बात सुनो। पहले पैसा, फिर जो कुछ भी सुनना सुनाना है देख लेंगे। 2 दिन के अंदर मुझे मेरे पैसे वापस नहीं मिले तो जहन्नुम याद दिला दूंगा। अरे अरे राणा कैसे जीत गया? सर जी, ऐन मौके पे अंजलि भाभी आ गई और उसके आते ही राणा की ताकत बढ़ गई। वो ना आती तो जरूर हार जाता राणा। अरे मगर वो नहीं आने वाली थी, कैसे पहुंच गई? मी सांगितलं तिला। तुम? हो, मी सांगितलं।
राणाला माझी काही गरज नाहीये. त्याला फार स्ट्रॉंग सपोर्ट आहे. राणा जिंकणारच. जोपर्यंत त्याची ताकद आणि अंजलीचं प्रेम त्याच्या बरोबर आहे तोपर्यंत तो काहीही करू शकतो. तुम्हाला त्याच्या ताकदीचा अंदाज नाही. तुम्हें बाहर छोड़कर बहुत बड़ी गलती की मैंने. तरी अंजली आलीच असती. मला सोडलं नसतं तर राणा हरला असता असं काहीच झालं नसतं. ये सब बताने के लिए आई हो क्या है? नाही, ज्यांना जे सांगायचंय त्यांना ते सांगितलंय मी ऑलरेडी. आता तुमचे दिवस भरले असं समजा. एक बार गलती की है, अब गलती नहीं करूंगा. थोड़ा पकड़ो इसे. नहीं सर जी, आप अपने आदमियों को बुलाइए. मुझसे ना हो पाएगा जी. आता कोणीच काही करू शकत नाहीये. तुमच्याही हातात नाहीये काही. सर जी, अब क्या होगा? मेरा नाम आ गया तो? सर जी, बचाइए मुझे. अब मैं कुछ नहीं जानता. तुम तुम्हारा देख लो एंड गेट आउट. गेट आउट. सर, अब मुझे इंडिया छोड़ना पड़ेगा. इतिहास घडविलाय. बघ राणा, शेवटाला तू जिंकलास का नाही? ओ सनिदा, माझी तर गॅरंटीच होती की राणाला जिंकणार म्हणून. पट्ट्या कोणाचा आहे? सखी मॅडमचा. अहो, आज मी कुस्ती जिंकलोय ही फक्त अंजलीबाईंमुळे. अच्छा, माझं काहीच नाही का म्हणजे? अहो नाही नाही तसं नाही, तुम्ही बी महत्वाच्या. पण कसं आहे, ऐन टायमाला अंजलीबाई आल्या आणि माझा हुरूप वाढीला आणि मी जिंकलो. राणादा, पुढच्या वर्षी मी जिंकणार. मग मला सरळ शिकवू दे म्हणले. आणि मॅनेजर सर आहेच की. कसं आवड्या काका? कमॉन लाडू, कमॉन. चालतंय की. राणा, आपल्या गावाचं नाव तू जगात झळकवलं बघ. आबा, अहो गावामुळे जिंकलोय, तर गावचं नाव व्हायलाच पाहिजे की. पण राणा, पहिला तू कुणामुळे जिंकलास ते सांग बाबा. मी सामन्यांमुळे जिंकलोय. आंबाग. आबा, एवढा मोठा चेक आहे, ह्यो तर वटवायचा कसा? नाही, हा चेक नाही पाठवायचा आहे तुम्हाला. तुम्हाला खरा छोटा चेक देतील किंवा मग तुमच्या अकाउंटला रक्कम जमा करतील. पैशापेक्षा राणा जिंकलं हे महत्वाचं. राणा, मी आज लय खुश आहे. अरे, अभिमानाने छाती अशी फुलून आली आहे. आयुष्यात असाच यशस्वी हो. ठेव कुठं? वहिनी नाही आवाज नाही की नाही, ठीक आहे. अहो, तुमचा मान आहे. अहो घ्या की वहिनी. आबा, नमस्कार कर. अक्षवंत वा. वस्तात यशवंत व्हा. जो चेक हाती पडायला पाहिजे होता तो काही पडला नाही. आता या बोर्डाचा काय खार घालू भाई. अंजली, थँक्स. तू अगदी वेळेवर पोचलीस. तू आली नसतीस तर राणा जिंकूच शकला नसता. होय, खरं जाऊबाई येणारच नव्हत्या, पण अचानक कस काय आलं कुणास ठाऊक बाई. तुला सपन पडलं होतं. नाही, मला सखीचा फोन आला होता की तडक निघून ये. खरं तर बलसरांना राणाजी जिंकायला नको होते. यांनी हरावं म्हणून त्यांनी पैसे लावले होते. काय? हो, तू आधीच्या सगळ्या कुस्त्या जिंकल्यास
त्यामुळे बेटिंगमध्ये तू सगळ्यांचा फेवरेट झाला होतास. तू जर हरला असतास तर बेटिंगवाल्यांना प्रचंड फायदा झाला असता. तू हरावास म्हणून बलसारांना फार मोठी ऑफर दिली होती त्यांनी आणि त्यांनी ती घेतली. तू हरावास म्हणून त्यांनी मला जॉबवरून काढलं आणि तुझ्यापर्यंत पोहोचण्याचे सगळे मार्ग बंद केले. शेवटी मी अंजलीला फोन केला आणि ती आली. माझा पट्ट्या हरावा म्हणून त्या पांढऱ्या तोंडाच्या माकडानं असं केलं होय. आता यो बलसरा वाचत नस, गोळी घालतो त्याला. सूरज सूरज बलसराचं जे काय करायचं ते कायद्यानं. मी सांगितलं ना, जे काही करायचं ते कायद्यानं. अरे तो काय पळून जातोय काय? नाही आबा, तो सटकायचा, त्याला आत्ताच दाबायला पाहिजे. कायदा हातात घ्यायचा नाही. अरे जाऊन जाऊन कुठे जाणार आहे तू? हा, आम्ही बघतो काय करायचं ते. रणविजय गायकवाड, पत्रकारांना तुमचे बाईट्स हवेत, बाहेर वाट बघतात. ठीक आहे, तुम्ही निघा. तर बलसरचं काय करायचं आम्ही बघतो. चला निघा निघा निघा. नमस्कार. Heartiest congratulations, sir. What an amazing journey. Could you tell us something about it? काय ते? म्हणजे तुम्ही गावातून इथपर्यंत पोहोचलात, इथे पोहोचण्याचा प्रवास कसा होता असं विचारताय. लय अवघड होता. हे माझं वस्तात. बारकेपणापासून यांनीच मला कुस्ती शिकवली. खरं तर यांच्यामुळेच मी पैलवान झाले बघ. आणि नंतर ते मला या इंटरनॅशनल कुस्तीची ऑफर आली, पण ते कसं खेळायचं तेच काय कळत नव्हतं. मग या सखी मॅडम आल्या, यांनी मला मॅटवरच्या कुस्तीची माहिती दिली आणि तरी बी मला जमत नव्हतं. पण यांनी काही जिद्द सोडली नाही बघा. आणि मी भी सराव केला आणि आज इथवर पोहोचलो. आज आप इंटरनेशनल चैंपियन बन गए, कैसा लग रहा है आपको? जिंकल्यावर भारीच वाटणार की. लय भारी वाटतंय. If you have to give credit, who will be that person? म्हणजे तुम्हाला या विजयाचं क्रेडिट कुणाला द्यायचं असेल तर कुणाला द्या. तुम्हालाच की. मी आज जिंकलो, त्याचं समजा क्रेडिट जाते अंजली बाईसनी आणि सखी मॅडमना. तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते जिंकल्याबद्दल काय वाटतं? इथून पुढे तुम्ही काय करणार आहात? जिंकल्यावर भारी वाटतंय, मी आधीच सांगितलंय की. आता अजून सांगायचं तर ह्यो माझा विजय हिंद केसरी पैलवान गणपतराव आंदळकर यासने मी समर्पित करतो. मी मातीतला पैलवान. सुरुवातीला मला मॅटवर खेळायला जमत नव्हतं. तेव्हा मला वस्ताद काकासाहेब पवार यांचं लय मोलाचं मार्गदर्शन झालं आणि मॅचच्या सरावासाठी कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीतल्या पैलवानाने जी मला साथ दिली ती मी कधी विसरणार नाही. तुमच्या बोलण्यावर लक्षात येतं की तुमचं आणि मातीचं घट्ट नातं आहे. तुम्ही प्रगतिशील शेतकरी आहात. या चॅम्पियनशिपसाठी तुम्ही गाव सोडलं. या काळात तुम्ही काय मिस केलं? तुम्हीच म्हणालात की माझं आणि मातीचं नातं लय घट्ट आहे. होय, या समध्या प्रवासात मी मिस केलं माझ्या मातीला, माझा मळा आणि माझी तालीम, आणि समध्यात जास्त आमच्या गावचं जेवण. अहो, या सखी मॅडमचं डाएट लय कडक होतं बघा. आता गावाला गेलो की नाही की दणकून जेवणार आहे आणि परत मातीत खेळणार. Now you are international champion. What about next? तुम्ही पुढे परदेशात जाऊन खेळणार का? नाही रे गड्या, आपलं गावच बरं. आता फक्त आपलं गाव आणि गावातली कुस्ती. चला बाजूला चला. साईड. सर 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 हा काय प्रकार आहे सर? आम्ही यांना बेटिंगच्या आरोपाखाली अटक केली. राणा हरावा म्हणून बलसरांनी खूप प्रयत्न केले होते. Is this true? आपल्यावर जे आरोप होत आहेत त्यावर आपल्याला काय म्हणायचं आहे का? ये सब मुझे फंसाने की साजिश है. सर आपण काय बोलाल यावर? सध्या आम्ही यांना अटक करतोय. आम्हाला तसे काही पुरावेही सापडले. आता तपासामध्ये बघूया, सगळं समोर येईल. चला.
तुम्हाला हे माहित होतं? नाही, पण मी खेळू नये म्हणून मला डांबून ठेवलं होतं हे खरंय. खरं तर असं कुणीच करायला नाही पाहिजे. खेळ यो खेळच राहावा. जेव्हा कुठल्याही खेळावर असा डाग लागतो तेव्हा त्या खेळाडूची जास्त जबाबदारी असते. खेळाबद्दल लोकांमध्ये आपुलकी आणि आदर आपण टिकून ठेवला पाहिजे. म्हणजे आपण कायम कुस्ती खेळत राहणार? होय, आयुष्यात कधी कुस्ती सोडणार नाही मी. आणि आता तर जबाबदारी वाढल्या. जोवर जीवा जीव आहे तोवर कुस्ती सेवा अशीच करत राहीन मी. थँक्यू. राणा, माझा तुझ्यासोबतचा प्रवास इथेच संपला. छान होता. थँक्स. आणि कशाला उलट मी तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे. नाही नाही, मी थँक्स म्हणलं ते तू माझं आजवरचं रेकॉर्ड मोडू दिलं नाहीस म्हणून. मी जे जे सांगितलं ते ऐकलंस. काही वेळेप्रसंगी बायकोचा रागही पत्करलास. अंजली, तुलाही मनापासून थँक्स. म्हणजे तू नसतीस तर आजचा दिवस आलाच नसता. सॉरी, मी काही वेळा तुझ्याशी रूढ वागले, पण तू राणाजींसाठी जी मेहनत घेतलीस ती मी कधीच नाही विसरणार. होय, सखी मॅडमनी राणादासाठी लई मेहनत घेतली. अरे माझं कामच होतं ते. करेक्ट आहे तुमचं. अंजली, आय एम सॉरी. मला माहितीये की माझ्या कुस्तीच्या हट्टामुळे तू अनेकदा दुखावली गेलीस. पण आज इथून निघताना मी तुझ्याकडून, राणाकडून अनेक नवीन गोष्टी शिकून चालली. तुमच्या मैत्रीने मला शिकवलं की चांगले रिलेशन्स मेंटेन करणं किती महत्वाचं असतं. मी कायम लक्षात ठेवेन. थँक्स. सर, येते. या. राणा, कधी मुंबईला आलास तर कळव नक्की. येते. अच्छा, बाय. राणादा, गावच्या लोकांनी स्वागताची जंगी तयारी केली आहे बघ. अरे फोनवर फोन यायला लागले ते बघ. अरे मग निघा की लवकर. आणि तुम्ही? अरे माझ्यावर इलेक्शनची जबाबदारी टाकली आहे, त्यामुळे मला थांबावं लागणार. मी इथली कामं संपून येतो लवकरात लवकर. ते ना, लाडूला जरा मुंबई फिरायची होती. काय रे लाडू? मुंबई कॅन्सल. आता राणाची गावात मिरवणूक बघणार. एक नंबर. चल की लाडू. अरे मिरवणुकीत दंगा घालूया. ते टाळी.